मी तुमच्या अनेक सभा गाजवल्या असत्या, पण संप्रदायाच्या प्रतिबंधाच्या चौकटीच्या कालखंडात जीवन जगताना सगळ्यांना बरोबर घेऊन जावं अशी मानसिकता असते. तुमच्या आंदोलनाच्या काळात नेवासा तालुक्यातल्या शिरे गावातनं पहिली क्लिप अमृत आश्रम नवगणराजुरीच्या बुवाची पहिली क्लिप भारतात, पहिली क्लिप इंटरनेटला सांगण्यात आला. मला अनेक लोकांचे फोन आले, रिप्लाय आले, काहींनी आनंद व्यक्त केला, काही जळगाववाले सुद्धा होते. आता पुढचा ऐका. गंगाधरराव कालिया बाजूला गेला, चेंडू वर काढला, कृष्णानं विषारी पाणी समाप्त केलं आणि यमुनेचं पाणी गायींना, गोपाळांना, लेकींना गावात पिण्यासाठी उपलब्ध केलं. गाव लेवलला लोकप्रतिनिधी नेता कसा असावा, तर जलस्वराज्य प्रकल्प आणून गावाचं आरोग्य चांगलं राहावं याकरता चांगलं पाणी देणारा असावा, हे कृष्णचरित्रातलं चिंतन. मी तुमच्या गावात खूप व्याख्यानं केलेली आहेत. एक दखणे नावाचा मनुष्य कारखान्यावरती ऑपरेटर होता. त्या काळात मी आणि बाबुळगावकर शास्त्री यायचो आणि आमची भाषण होत असायची. आजचं हे कीर्तन पुन्हा एकदा तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथराय आदी दोन संतांच्या चरणी समर्पित करून तुमच्याकडनं अनंत अपेक्षा आहेत त्या पुलकित व्हाव्यात अशी भावना व्यक्त करतो. एका कीर्तनात मी म्हणालो, एका पोरीला अंगभर कपडे घालावेत. मीडिया तंत्राला कुणी कुणाच्या आता क्षमा करायला तयार नाही. स्वायत्त ऍक्ट प्रमाणे सगळे लोक स्वतंत्र झाले. ही पोरगी कीर्तनात म्हणाली, गप्प बस मेल्या, कपडे घाल आम्हाला सांगतोस, तू उघडा कशामुळे? मी तिला म्हणालो, बेटा मी ओपन मधला आहे. सगळा काला एकत्र आणला आणि दही हंडी फोडली. तो आजचा प्रसंग आहे. कीर्तन माझं संपलं. विठ्ठल जय Krishna